शासन जगहितकारि जो निर्दोष तथा मुनिगण से वंदित है यह विहारी। आदि अंत से रहित सदा ही त्रिभुवन जन को सुखकारी। और महामिथ्यात्व संतम सका विनाशकारी। पंचाध्यायावयव मम कर्तुर्ग्रन्थराज मात्मशातत्सारपरिधान। यस्य उच्चस्थं सूर्यमहावीरं शेषानपि तीर्थकराम् अनन्तसिद्धानहं नमामि समं। धर्माचार्याभ्यां साधुशिष्टान् ईश्वरान् वन्दे। धियाजैनं शास्त्रं मनादिनिधनं सुवन्द्यमनवर्ध्यं। यदपि च गुणताराधि मदयं गुणात्मयो विधिमन्वितपञ्चगुरु कृतमङ्गलसत्क्रियस्वैष पुनः नाम्ना पञ्चाध्यायी प्रज्ञान्ते चिकीर्षितं शास्त्रम्। अत्रान्तरं गहेतुं यद्यपि भावकवेः विशुद्धतरा हेतोस्तथापि हेतुं साध्वी सर्वोपकारिणी बुद्धिः। सुरू केला गाथा 715. धर्माचं स्वरूप सांगता येईल. वास्तविक धर्माचं स्वरूप काय असतं? धर्मोनीचे पराधोचे पदे धरति धांतम तत्रान्यवंजोनीचे पदं मोक्षे धरत्या. धर्माचं स्वरूप नीचे पदार्थ खालच्या पदावरून उच्चे पदे धरती धार्मिक. धर्मात्म्या जीवाला खालच्या पदावरून जे उच्च पदाला पोहोचवते तो खरा धर्म. धर्माचं हे स्वरूप आहे की जो कनिष्ठशा जघन्याशा भावामध्ये सहित आहे त्याला उच्च भावामध्ये पोचवणं हे धर्माचं काम असणार आहे. तर नीचेही पदार्थ नीच पद याचा अर्थ आपल्या असणाऱ्या साऱ्या नीच अवस्थेमध्ये जरी हा असेल तरी देखील त्याला त्याच्या रत्नत्रयाच्या पदामध्ये पोचवणारा जो आहे तो धर्म. तत्र आजवंजो नीचे नीचे पद काय म्हणतात? संसार संसारिक भाव हे सगळं नीच पद आहे. तदत्यय हा उच्चैही पदम आणि त्याचा नाश होणं संसार अवस्थेचा नाश होणं संसार अवस्था कमी होणं याचंच नाव उच्च पद असं आहे. त्याचाच खुलासा करतात. सधर्म सम्यक ज्ञाप्तिचारी सिद्धयात्मका तत्र सदर्शनं गतं हेतुर्गये
कोणत्याही क्रियेला आचार्यांनी धर्म म्हटलं नाही. धर्माचं स्वरूप ठेवलं की खरा धर्म कुठं असेल, कसा असेल, तर म्हणतात 6 धर्म हा तोच धर्म आहे. सम्यक दृग, सम्यक चारित्र, सम्यक ज्ञप्ती, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र स्वरूप हाच खरा धर्म असणार. आणि त्या धर्मातही मूळ कोणता धर्म आहे म्हणतात, तत्र सद्दर्शनम मूलम. सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे. जोपर्यंत सम्यक दर्शन होत नाही तोपर्यंत धर्माची सुरुवातही होत नाही. म्हणून दर्शनम मूलम, सम्यक दर्शन हेच त्या धर्माचं मूळ रूप आहे. एतयोः अद्वैतः हेतु. आणि या तिन्हीमध्ये सम्यक दर्शन हे सम्यक दर्शनच एतयोः या दोनमध्ये म्हणजे ज्ञान आणि चारित्रामध्ये सम्यकपणा आणण्याचं कारण, मूळ कारण जर कोण असेल तर सम्यक दर्शन हा भाव असणार आहे. सम्यक दर्शनाशिवाय असणारं ज्ञान आणि चारित्र हे सम्यक होऊ शकत नाही. तत्सार रूपो वा धर्मो न कारयेव तत्पुरस्सरो धर्मो न सद्विना क्वचित्. धर्म 2 प्रकारचा सांगितला. एक श्रावकासाठी असणारा आणि दुसरा मुलींसाठी असणारा. तर श्रावकासाठी सागार शब्द आला. हे घराने जो सहित आहे तो सागार, घराने जो रहित आहे तो अनागार. म्हणजे तर सागार आणि अनागार अशा प्रकारचा धर्म 2 प्रकारचा असणार. आता तो सागारचा किंवा अनागारचा ही नियमाने सद्रूप पुरस्सरो धर्मो सम्यक दर्शन सहित असेल तर श्रावकाची व्रत ही धर्मात येते. आणि सम्यक दर्शन सहित असेल तरच मुलींचे व्रत ही धर्मात येते. जोपर्यंत सम्यक दर्शन नाही तोपर्यंत त्या व्रतांना धर्म हे नाव येऊ शकत नाही. क्रियाकलापाचा तर प्रश्नच नाही, त्याच्या भावालाही धर्म नाव येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत भावामध्ये धर्म येत नाही तोपर्यंत क्रियाकलापामध्येही धर्म असत नाही. रूढितो धीव पूर्वाचा क्रिया धर्म शुभा तत्रानुकूल रूपावा मनोवृत्ती सहाय्यना. रूढीनं आम्ही धर्म कशाला मानून बसतो? धर्माचं मूळ स्वरूप न समजल्यामुळे त्या रूढीलाच आम्ही धर्म स्वीकारला. कोणता म्हणतात? वपुः वाचां क्रिया, शरीराची आणि वचनाची जी जी क्रिया आहे तशी क्रिया पण शुभावहा क्रिया, शुभ असणारी क्रिया. अशुभ क्रियेला धर्म जगात इतर समाजही म्हणू शकत नाही. तर शुभ क्रियेमध्ये, शुभ भावामध्ये तो शुभ भाव शरीराचा असेल, वचनाचा असेल, शुभ क्रिया ही तशी असेल, त्यालाही धर्म असं म्हटलं गेलं व्यवहारात. तत्र अनुकूल रूपावा मनोवृत्ती, त्या वचनाच्या किंवा शरीराच्या क्रियेच्या बाधक नसणारी अशी जी अनुकूल मनाची प्रवृत्ती आहे त्या मनाच्या प्रवृत्तीलाही धर्म असं म्हटलं व्यवहारानं, रूढीनं. ती शुभक्रिया 2 प्रकारची आहे ते सांगतात. सात्विधा सर्वसागारा नगाराणां विशेषतः यत्क्रिया विशेषत्वात् नूनं धर्मो विशेषिता. सात्विधा ती क्रिया 2 प्रकारची. सागार अनगाराणां विशेषतः.
सागाराची श्रावकाची असणारी क्रिया आणि मुनीची असणारी क्रिया या रूपानं तो शुभक्रिया रूप धर्म दोन प्रकारचा असणार आहे. यतः क्रिया विशेषत्वात क्रियेमध्ये फरक असल्यामुळे धर्मो विशेषतः धर्मामध्येही भेद केले आहे. अनुव्रताचं स्वरूप सांगतात. तत्र हिंसा नृतस्तेया ब्रह्मकृष्ण परिग्रहात् देशतो विरति प्रोक्तं गृहस्थानामनुगतं. हिंसा अनृत असते अब्रह्म कृष्ण परिग्रहात आणि संपूर्ण परिग्रह देशतो विरती या 5 पापापासून आंशिक जो 5 पापांचा त्याग आहे विरती आहे ते गृहस्थाचं अनुव्रत म्हटल्या जाते. अहिंसा अनुव्रतात काय असेल शुभांगी? काय असेल अहिंसा अनुव्रतात काय असेल? म्हणजे अहिंसा अनुव्रतात विचारला तो तर रसहिंसेचा तो त्यागी असेल, स्थावर हिंसेचा तो त्यागी असत नाही. आणि संकल्पी आरंभी विरोधी अशा 3 प्रकारची जी हिंसा आहे तर श्रावकाला फक्त संकल्पी हिंसेचा त्याग राहील. आरंभी आणि विरोधी हिंसेचा त्याग असत नाही. अशाच प्रकारचं सत्यानुव्रतात काय असेल? सत्य महाव्रत आणि सत्य अनुव्रतात काय फरक असतो? सुनासाठी एखाद्या वेळी खोटं बोलू शकतात. हिंसा घडत असेल तर गृहस्थ एखाद्या वेळी खोटं बोलू शकतात आणि मुली ते नाही बोलू शकतात. धर्माच्या सुरक्षेसाठी मुली कधीही खोटं बोलू शकणार. ती धर्माची सुरक्षा असो, समाजाची असो, काही असो, थोडंही खोटं बोलता येत नाही. विनोदानंही खोटं बोलता येत नाही. असा पूर्णतः असत्याचा त्याग मुलींच्या जीवनात असणार आहे. श्रावकाच्या जीवनात असत्याचा त्याग तर असेल, पण जर एखाद्या वेळी हिंसा वाचवायची असेल, अधर्म वाचवायचा असेल तर श्रावकाला मुभा आहे खोटं बोलण्याचा. तिसरं व्रत आहे अचौर्यानुव्रतात काय फरक आहे दोघांच्या? मुली माती आणि पाणी दिल्याशिवाय घेऊ शकत नाही. श्रावक माती आणि पाणी न विचारता घेऊ शकतो कुणाचे, पण मुनी तेही वस्तू घेऊ शकत नाही. कुठं मुक्काम करायचं आहे रस्त्यानं तर ज्याच्या ठिकाणी ज्या शाळेत म्हणा ज्या शून्य घरात जरी राहायचं असेल तरी ज्याच्या अधीन ते असेल त्याची परवानगी आणल्याशिवाय मुली तिथं राहू शकत नाही. आणि म्हणून अचौर्यानुव्रतातही दोघांच्या महान फरक असणार आहे. चुकूनही अशा प्रकारचा परद्रव्याचा स्वीकार करण्याचा भाव त्यांच्या जीवनात येऊ शकतो. ब्रह्मचर्य व्रतात काय फरक असेल? गृहस्थांना स्वस्त्रीचा त्याग असू शकतो. त्यांना तर स्त्री मात्राचा नव्हतो. मुलींना स्त्री मात्राचा त्याग आहे. ती स्वसो परस आणि श्रावकाला स्वस्त्री सोडून संपूर्ण परस्त्रीचा त्याग असणार आहे. हा दोघांच्या ब्रह्मचर्यामध्ये फरक असणार आहे. परिग्रह व्रतात काय असेल? परिग्रहाचे प्रमाण आहे त्यांना संपूर्णपणे त्यागाचा अंतरंग परिग्रह दोन्ही प्रकारचे. इथं मर्यादा आहे. श्रावकाने आपल्या जीवनात मर्यादा आखल्या की एवढ्याच्या वर मी परिग्रह ठेवणार नाही. मुलींच्या जीवनात मर्यादा नाही. कोणताही परिग्रह ते ठेवू शकत नाही. मुलींना फक्त 3च वस्तू माफ आहे: कमंडलू, पिंची आणि शास्त्र.
क्षीरसागर महाराजांना जेव्हा खाली आराला उभं राहिल्यानंतर खालची मुंगी दिसत नव्हती आणि म्हणून त्यांनी सल्लेखाना घ्यायचं ठरवलं होतं आणि घेतली. तर सर्वांनी त्यांना आग्रह केला होता, आता सगळेच चष्मा लावतात, तोही आपल्याला चष्मा याच्यासाठी स्वाध्यायासाठी लावायचा आहे किंवा जीवाच्या हिंसेचा अभाव व्हावा म्हणून लावायचा आहे, तर तो परिग्रह ठेवायला तुम्हाला काही बाधक नाही. सगळ्यांनी समजून सांगितलं, परंतु त्यांनी सांगितलं या 3 परिग्रहाच्या वर मी 4था परिग्रह ठेवू शकत नाही. आणि खरोखरीच त्यांनी किती सगळ्यांनी समजून सांगितलं तरी सल्लेखना घेतली. पण योग असा असतो माणसाचा, सल्लेखना घेतली तर फळं आणि दूध मोकळे ठेवले होते, बाकी सगळ्या अन्नाचा त्याग केला होता. आता जे व्हिटॅमिन त्या डोळ्याला कमी पडत असेल ते व्हिटॅमिन त्यातून त्यांना मिळालं आणि 1 वर्षानंतर त्यांना पहिलेपेक्षाही स्पष्ट असं दिसायला लागलं. तर हा महत्त्वाचा भाग आहे की मुनींच्या ठिकाणी परिग्रह फक्त हा 3 वस्तूचाच परिग्रह ते ठेवू शकतात, बाकी कोणतीही वस्तू ते आपल्याजवळ ठेवू शकत नाही. शास्त्र देखील मर्यादा आहे. तुम्हाला स्वाध्यायासाठी प्रवासात जेवढं लागत असेल तेवढंच ठेवा, प्रतिक्रमण करण्यासाठी जेवढं लागत असेल तेवढेच पुस्तकं ठेवा. कोणत्याही प्रकारचा आपल्या क्रियेच्याद्वारे श्रावकालाही ओझा होऊ नये ही दक्षता त्यांना घ्यायची असते. म्हणून खूप मोठे पुस्तकंही ते ठेवू शकत नाही. आता ते ठेवावे लागतात तेही यासाठी की आता प्रत्येक गावांमध्ये जैन श्रावक मिळेलच असं राहिलं नाही आणि श्रावक नाही, श्रावकाच्या घरात जिनवाने मिळेल हे राहिलं नाही. आणि म्हणून त्यांना तेवढा तो जिनवानीचा परिग्रह ठेवावा लागला. याप्रमाणे या दोघांच्या क्रियेमध्ये अशा प्रकारच्या पापांच्या त्यागात फरक असणार आहे. म्हणून हिंसा, अनृत, स्थेय, ब्रह्म आणि परिग्रह याचा देश तो विरतीही गृहस्थानाम अनुव्रतम प्रोक्तम. तर या गृहस्थांच्या ठिकाणी अंशतः या 5 पापांचा त्याग म्हणजे अनुव्रत म्हटले जातात. सर्वतो विरतिस्तेषां हिंसादीनामृतं नैतत्साधारिभिः कर्तुं शक्यते लिङ्गमर्हताम्. सर्वतो विरतिः हिंसादीनां तेषां महत्व्रतम्. 5 पापांची पूर्णतः विरती किंवा त्याग म्हणजेच महाव्रत. न एतत् सागारिभिः कर्तुं शक्यते. हे महाव्रताचा स्वीकार श्रावक करू शकत नाही. महाव्रताचा स्वीकार बाह्यतः मुनिलिंग धारण केल्याशिवाय महाव्रताचा स्वीकार होत नाही. बाह्यता असणारं मुनिलिंग नाही वस्तुतः, परंतु बाह्यतः मुनिलिंग असल्याशिवाय अंतरंग मुनिलिंग येऊ शकत नाही. हा महत्त्वाचा. अंतरंग मुनिलिंग आहे आणि बाह्यतः परिग्रह राहील असं कधी होत नाही. आणि म्हणून न एतत् सागारिभिः कर्तुं शक्यते. हा महाव्रताचा स्वीकार सागारी करू शकत नाही. लिंगमर्हता का नाही करू शकत तर म्हणतात अर्हताम लिंगम. मुनिलिंग हे अर्हंताचं लिंग आहे. अर्हंतालाही मुनी म्हटलं आहे. कोणतं? स्नातक नावाचा मुनीपणा अर्हंताच्या ठिकाणीही आहे. म्हणजे वस्तुतः अर्हंतही साधू आहे, पण त्या साधूंमध्ये असणारा फरक हा महत्त्वाचा आहे की हे साधू स्नातक रूपाचे आहे, कुला कुशकुशील निर्ग्रंथ रूपाचे नाही. निर्ग्रंथ साधू कुठं राहील?
12व्यात निर्ग्रंथ साधू आहे. 11व्या 12व्यापासून तो निर्ग्रंथ बनला आणि 13व्यामध्ये तो स्नातक नावाचा साधू बनलेला असणार आहे. म्हणून त्यांनी साधूंचे हे प्रकार केले की तो अनंत भगवान देखील एक प्रकारचा मुनी आहे, साधू आहे. पण त्या साधुत्वामध्ये फरक आहे की जे साधुत्व देवत्वाला प्राप्त झालेलं आहे असं साधुत्व अनंताच्या ठिकाणी असणार आहे. मूलोत्तर गुणा सन्ति देशतो वैष्णवर्तिना तथा वैष्णवर्तिना घरात राहणारा तो म्हणजेच कोण झाला? वैष्णव म्हणजे घर. घरात जो राहतो तो वैष्णवर्तिनाम झाला. म्हणजेच गृहस्थाच्या ठिकाणी मूल उत्तर गुणा हा संती. गृहस्थाचेही मूलगुण आणि उत्तर गुण आहे. गृहस्थाचे मूलगुण तर माहीत आहे, उत्तर गुण ते नाही माहीत. गृहस्थाचे उत्तर गुण कोणते आणि किती आहे? 12. ही जी 12 व्रत आहे ती त्यांची उत्तर गुण आहे गृहस्थांची. 12 व्रताची नावं तरी माहीत आहे? किती आहे? 5 अनुव्रत, 4 शिक्षाव्रत आणि 3 गुणव्रत हे त्यांचे उत्तर गुण आहे. आणि 8 हे मूलगुण असणार आहे. 8 मूलगुण असल्याशिवाय तो सम्यक्त्वाचाही धारक होऊच शकत नाही. आणि ज्याला मध्यमांश मधूचा त्याग नाही त्याचं प्राशन करतो आहे आणि तो सम्यक दृष्टी होईल असं शक्य नाही. त्याचा तो त्यागी असला पाहिजे हा नियम आहे त्याच्यासाठी. म्हणून मूल गुण असेल तरच तो सम्यक दृष्टी होऊ शकेल. ज्याच्या जीवनात मूल गुणाचं पालन नाही तो सम्यक दृष्टी होऊ शकत नाही. अनगारी नाम, अनगारी त्या ठिकाणी मूल गुण आणि उत्तर गुण आहे साधूंचे. मूल गुण किती? 28 आणि उत्तर गुण 108 नाही आहे. ते काही उत्तर गुण थोडेच आहे. किती आहे नाही आठवत. हां किती आहे मुलींचे? हां 18,000 आहे. एवढे त्यांचे उत्तर गुण असतात. तर या सगळ्यांचे ते धारी असले पाहिजे म्हणतात. त्याच्याशिवाय ते मुनी होऊ शकत नाही. सर्वतः स्युः परेथते. श्रावकाला अंशतः असेल आणि मुनीच्या जीवनात ते संपूर्णतः असणार आहे. वाच विशेषात स्वभाव और धर्म एकार्थवाची है. जिस पदार्थ का जो स्वभाव है वही उसका धर्म है. इसी से आचार्य प्रवर कुंद ने वस्तु सहावो धम्मो कहा है. यतः जीव का स्वभाव क्षमा, मार्दव, ज्ञान, दर्शन आदि रूप है. अतः जीव इस धर्म वाला प्राप्त होता है. किंतु संसारी जीव अपने इस स्वभाव रूप धर्म से च्युत है. इसलिए इसकी प्राप्ति के लिए वह जो भी आत्मिक पुरुषार्थ करता है वह भी धर्म कहा जाता है. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र ये 3 ऐसे हैं जो जीव के स्वभाव होकर भी जीव को विकारी अवस्था से हटाकर अविकारी अवस्था की प्राप्ति में साधनभूत है. इसलिए मुख्य रूप से इन्हें धर्म संज्ञा दी गई है. लक्षात आलं. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र या 3ला धर्म म्हटला तर का म्हटला म्हणतात की विकारी अवस्था बदलून स्वभावरूप अवस्था होण्याचं मूळ कारण सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र असल्यामुळे
त्यालाच वास्तविक धर्म या रूपात स्वीकार। कार्य कारण के भेद से धर्म दो भागों में विभक्त हो जाता है। एक है साध्य धर्म और दूसरा साधन धर्म। साध्य वह कहलाता है जिसे प्रयत्न करके प्राप्त किया जाता है। जैसा कि पहले संकेत कर आए हैं, आत्मा अपने स्वरूप को भूला हुआ है। वह कर्म और कर्मजनित पर्यायों को ही अपनी मान रहा है। उसे अपनी यह गलती सुधारनी है। उसे ऐसा प्रयत्न करना है जिससे वह अनादि काल से भूली हुई अपनी निधि को प्राप्त करने। संसार काय लक्षात आलं? अनादिकाळापासून तो आपला आमची स्वभाव- गलती कुठं आहे, आमचं दोष कुठं आहे आमच्या जीवनात? की आमच्या जीवनात पहिल्याने आम्ही परपर्याय किंवा आमची स्वतःची विकारी पर्याय या सर्वांना आपलं म्हणून मानून बसलो आणि ही जी पराच्या ठिकाणी विकाराच्या ठिकाणी आत्मत्वाची बुद्धी आहे म्हणतात, ही आत्मत्वाची बुद्धीच आम्हाला आमच्याजवळ असणाऱ्या सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याचं ज्ञान होऊ देत नाही। आणि म्हणून ह्या बुद्धीला आधी दूर करावं लागणार आहे। आणि ही बुद्धी दूर होते म्हणजेच मिथ्यादर्शन मिथ्या ज्ञान चारित्र्य नष्ट होईल, तेव्हा जीवाच्या जीवनात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती होणार आहे। उसे कार्यकारण भाग म्हणजे काय कळालं? साध्य धर्म, निधी मिळवायची. साधन धर्म आणि ध्येय धर्म, तीन आहे। काय म्हटलं मी? साध्य धर्म, साधन धर्म आणि ध्येय धर्म। ध्येय म्हणजे ध्यान करणे. हा? ध्येय म्हणजे ध्यानाचा ध्यानाचा- ध्येय. म्हणजे न्याय स्वरूपी शुद्ध आत्मा हा आश्रयरूप कारण आहे। आता शब्द काय लक्षात आला नाही आहे? आश्रय करा. तो त्यातून कार्य नाही झालं, परंतु त्याचं लक्ष केल्याशिवाय होत नाही, म्हणून त्यालाही कारण म्हटलं आपण। कारण परमात्मा म्हटलं नियमसारमध्ये त्याला। तर ते कारण परमात्मा म्हणण्याचा हेतूच हा आहे की तो आश्रय कारण आहे। त्याचा आश्रय जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य येत नाही। आणि म्हणून त्याला आश्रय कारण म्हटलं। मोक्ष मार्ग हा साधन कारण झालं आणि मोक्ष हे कार्य असं असणार आहे। उसे अपनी दृष्टि ज्ञान और चारित्र में ही संशोधन करना है। जिस क्षण वह ऐसा करने में समर्थ होगा उसी क्षण वह बंधन मुक्त होकर स्वतंत्र हो जाएगा। काय कळलं? वाक्य मोलाचं आहे। बंधन मुक्त सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्याची प्राप्ती झाली। हां, त्याला काय करायचं आहे? आपल्याला पुरुषार्थ काय करायचा आहे? आपल्यासाठी काय आहे समोर? तर म्हणतात आपली दृष्टी, आपलं ज्ञान आणि आपलं चारित्र्याचं संशोधन करा। आपली श्रद्धा समीचीन आहे का नाही, आपली दृष्टी कशी आहे याचा विचार करा। आपलं जे ज्ञान आहे आज ते ज्ञान कमी अधिक आहे याचा विचार करायला नाही सांगत। आज असणारं आपलं ज्ञान सम्यक आहे का मिथ्या आहे याचा विचार करा। आणि आज आपल्या जीवनात आम्ही कुठं रमतो आहे, कुठं रमायला पाहिजे याचा विचार करा। हे संशोधन शब्दाच्या द्वारे दाखवायचं आहे। यही कारण है कि आचार्यों ने साधन धर्म का निर्देश करते हुए उसे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र रूप बतलाया है। इस प्रकार यद्यपि साध्य धर्म और साधन धर्म का निर्णय हो जाता है, उक्त विवेचन से हम यह जान लेते हैं कि स्वयं आत्मा साध्य है और स्वयं आत्मा साधन है। फिर भी जब तक यह जीव विकार अवस्था में रहता है तब तक पर वस्तु के निमित्त से इसकी शुभ और अशुभ के भेद से दो प्रकार की क्रिया होती रहती है।
यद्यपि यह क्रिया मात्र निमित्त जन्य होने से पर है और स्वरूपोपलब्धि में बाधक है, पर निमित्त की दृष्टि से अशुभ से शुभ की क्रिया प्रशस्त मानी गई है। ह्या विकार अवस्थेमध्ये जोपर्यंत राहतो आपण तोपर्यंत परवस्तूला निमित्त म्हटल्या जाते आणि त्या निमित्त होणारे जे भाव आहे ते एक तर शुभ क्रियारूप असेल, अशुभ क्रियारूप असेल, भावही शुभ अशुभ रूपाचे असणार. वस्तुतः कोणतीही क्रिया ती शुभ असली तरी बाधक आहे, अशुभ असली तर काही प्रश्नच नाही. पापरूप क्रिया तर बाधक आहेच, पण शुभ क्रिया ही बाधक आहे. म्हणून शुभ अशुभ दोन्ही भावाचा अभाव करायचा आहे त्याला. त्याचप्रमाणे शुभ अशुभ दोन्ही क्रियेचा त्याग म्हणजे चारित्र्य आहे. सर्वार्थ सिद्धी त्यांनी चारित्र्याची परिभाषा केली आहे. क्रियो परमहा चारित्र. हा सगळ्या प्रकारच्या क्रियेपासून उपरम होणं, कोणत्याही प्रकारची मनवचन कायेची क्रिया न होणं, थांबणं, याचंच नाव चारित्र असं म्हटलं. यही कारण है कि कहीं कहीं शुभ क्रिया को भी धर्म कहा जाता है. माना कि यह कथन उपचार मात्र है, पर कहीं कहीं उपचार कथन भी ग्राह्य होता है, कारण कि शुभ क्रिया में हिंसादि अशुभ क्रियाओं की निवृत्ति छिपी हुई है. बंधन मुक्त होने के लिए जीव को यद्यपि अशुभ और शुभ दोनों प्रकार की क्रियाओं से निवृत्त होना है. लक्षात आलं. छिपी हुई आहे शब्द ठेवला काय छिपी हुई सांगितलं. आभास आहे. शुभ क्रिया अशुभ क्रिया ह्या दोन क्रियामध्ये देखील काय झालं म्हणतात, कहीं कहीं शुभ क्रिया को भी धर्म कहा जाता है. माना कि यह कथन उपचार मात्र है, पर कहीं कहीं उपचार कथन भी ग्राह्य होता है, कारण कि शुभ क्रिया में हिंसादी अशुभ क्रिये की निवृत्ती. निवृत्ती म्हणजे चारित्र्यानं. तर आम्ही व्यवहारानं ही शुभ क्रियेला जे चारित्र्य म्हणणार आहोत ते निवृत्तीच्या दृष्टीनं म्हणणार आहोत हे सांगायचं नाही. वस्तुतः शुभ क्रिया चारित्र्य नाही, पण व्यवहारानंही या शुभ क्रियेला जे काही चारित्र्य आचार्य म्हणणार आहेत त्यामध्ये हेतू काय आहे की कोणत्या तरी क्रियेची निवृत्ती आहे. तिथं अशुभ क्रियेची निवृत्ती आहे, अशुभ भावाची निवृत्ती आहे आणि निवृत्ती म्हणजेच चारित्र्य आहे. म्हणून संयम आणि चारित्र्यात अंतर असतं, हा महत्त्वाचा भाग लक्षात. चारित्र्य निवृत्ती परत असतं, संयम प्रवृत्ती रूप असतं. मारा कषायाच्या अभावात होणारा जो चारित्र्य गुणाचा पर्याय आहे तो कसा आहे, अभावात होणारा, कषायाच्या अभावात असणारा असल्यामुळे निवृत्ती परतच नाही. आणि कषायाच्या अभावात तो जो काही मनवचन कायची क्रिया करणार आहे तो कशी करेल, त्याने ईर्या समितीनं चालावं हे बंधन टाकलं. म्हणजे जी क्रिया त्याच्या जीवनात येणार आहे ती क्रिया ही त्या चारित्र्याला बाधक असू नये यासाठी त्याला संयमात प्रवृत्ती आहे. सदाच काही मुनी झाले म्हणूनही आपल्या शुद्ध आत्म्यात राहू शकतील असं नाही. आणि म्हणून त्या शुभ क्रियेला नियम आणि निवृत्ती म्हणतात. किंतु प्रागवस्था में अशुभ से निवृत्ति भी ग्राह्य मानी गई है. यही कारण है कि ग्रंथकार ने धर्म के स्वरूप का विवेचन करते हुए हिंसा आदि अशुभ क्रियाओं के त्याग को भी धर्म कहा है. इस प्रकार मुख्य धर्म क्या है और उपचार धर्म क्या है इसका निर्णय हो जाता है. मुख्य धर्म काय आहे हे लक्षात घ्या, उपचार धर्म काय आहे हा भाग लक्षात घ्या. आणि दोन्ही धर्म आहे हे न मानता धर्म मुख्य जो आहे तोच धर्म असणार आहे.
पण मुख्य धर्म ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात राग येईल तो कोणता राहील हा नियम देण्यासाठी व्यवहार धर्मही पाळावा लागेल. तत्र मूलगुणाशास्त्रो गृहीणां व्रतधारिणां क्वचित् अव्रतीनां यस्मात् सर्वसाधारणानि. तत्र मूलगुणाशास्त्रो गृहीणां व्रतधारिणां. व्रताला स्वीकार करणाऱ्या गृहीच्या ठिकाणी 8 मूलगुणाचं पालन नियमाने असणार आहे. अव्रतीनां कदाचित अव्रती आहे ज्यांनी व्रतांचा या 5 व्रतांपैकी कोणत्या व्रताचा स्वीकार केला नाही तरी देखील हे 8 मूलगुण त्याला नियमाने असणार आहे. म्हणून अव्रतीच्या ठिकाणी ही 8 मूलगुण आहे. त्याशिवाय तो श्रावक या नावाला किंवा जैन या नावाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून 8 मूलगुण त्यावेळी दिल्या जातात ज्यावेळी पहिल्या दिवशी मंदिरात त्या बालकाला आणल्या जाते त्यावेळी तो श्रावक आहे म्हणून आत नेत नाही. तिलाही आत नेत नाही, त्या बालकालाही आपण तोपर्यंत आत नेत नाही की तोपर्यंत तो श्रावक झालेला नाही. त्याला 8 मूलगुण दिले. आता प्रश्न पुढचा उभा राहतो आपल्या की त्याला काय कळाले त्या 8 मूलगुणातलं. परंतु ती जबाबदारी तिच्यावर टाकली आहे, आईवर मातेवर ही जबाबदारी टाकलेली आहे. त्यावेळी त्या 8 वर्षापर्यंत या 8 मूलगुणाचं त्याच्या पालन तुला करून घ्यायचं आहे, तू नाही करू शकणार आहे. आणि तेव्हा म्हणून अव्रती देखील या 8 मूलगुणाचं पालन करू शकतो हा नियम दिला. एक घेऊन आपण थोडं निसर्गात वा कुलाम नायात आयातास्ते गुणास्तम तद्विना नव्रतं यावत् सम्यक्त्वं च तथा. निसर्गात वा कुलाम नायात आयाताः ते तर कुलाच्या परंपरेतून सहज आलेले असणार आहे. जैन कुलाची परंपरा काय राहिली? मध्यमांस मधूचं प्राशन, कांदा लसूण खाणं ही परंपरा जैनात कधी नव्हतीच. आणि म्हणून कुलाम नायात कुलाच्या परंपरेतूनही ते आले नसेल. निसर्गात वा किंवा एखाद्या जीवाला निसर्गानंही त्या गोष्टी करू नये, परंपरेत नसेलही त्याच्या तरी देखील खावं वाटत नाही. गणेश प्रसादजी वर्णी त्यांच्या कुल परंपरेत हे 8 मूलगुण कुठं होते पहिले, पण निसर्गानं त्यांना ते तशा प्रकारचे भाव झाले आणि 8 मूलगुण नसतात. तर श्रावकाची ही व्रत घेतली हा महत्त्वाचा भाग. तद्विना न व्रतम, पण ते व्रत केव्हा व्रत म्हटल्या जाईल, 8 मूलगुणाचं पालनही केव्हा म्हटल्या जाईल म्हणतात. यावर सम्यक्त्व, जोपर्यंत सम्यक्त्व स्वीकारत नाही. आता प्रश्न हा आहे सम्यक्त्वाचा स्वीकार करता येईल का नाही? तर निश्चय सम्यक्त्वाचा स्वीकार तर तो कालाने स्वकालाने होणार आहे. इथं सम्यक्त्वाचा स्वीकार व्यवहार सम्यक्त्व तरी निदान त्याच्या जीवनात असलं पाहिजे तरच तो व्रतांचा स्वीकार करू शकेल. जोपर्यंत व्यवहारानंही तो सम्यक दृष्टी नाही तोपर्यंत तो व्रताचा स्वीकार करू शकत नाही. आणि म्हणून तथा अंगिना याप्रमाणे सम्यक्त्वाविना ती व्रत देखील त्या जीवाच्या ठिकाणी व्रत या नावाला प्राप्त होऊ शकतात.